राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे इंद्रनी गौरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधार्य दोजे श्री गणेशाय नमः यम मने चित्रगुप्ता लागून अरे हा निराय कोण याचे शुभाशुभ विलोकून सांगे संपूर्ण सत्वर गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यामध्ये तो नाही का मेलेला माणूस होता त्याने बरेचसे पाप केलेले आहे तो यो म्हटलं आणलाय कोण याचा सातबाराचा उतारा काढा यांनी काय कर्म केले हे याला वाचून दाखवतो पाण्यात पडले नाही का माकड ते यमधर्माचे ऐकून वाणी चित्रगुप्त म्हणे तया लागुनी अहो प्रभू हा कर्दम म्हणून द्विजाधम पयासे मग तो एका वाटसरूच्या याच्यावर राहिलेला होता नाही का त्याने पैसा जमा केला तर तो पण जमिनीवर पुरला आणि ज्या बागेमध्ये कामाला होता ते पैसा आंबला आंबा विकून तो पैसा सुद्धा त्याने जमिनीमध्ये पुरला असा योग कर्दम आलेला आहे यो पहिला ब्राह्मण होता याने बराचसा पैसा जमा केला पण जीवाला खाला नाही वापरला नाही तो आज आपल्या याच्यामध्ये आलेला आहे हा धनलोभी दुष्ट अत्यंत याचे नाही काहीच सुकृत याने वाटिकेत राहून सतत पाप पहुत केले वाटिका म्हणजे बागेमध्ये राहून याने फळांचा विक्रय केला पैसा कमवला तो जमिनीमध्ये पुरलेला आहे खाला नाही वाटला नाही दान धर्म केलेला नाही आहे वाटिका पतीचा विश्वासू याचे वरी असून विशेषो येते नाना फळे अशेषो धनलोभे चोरूनही खात असे वाटिकाचा म्हणजे बागदाराचा याच्यावर काय होता विश्वास होता त्याने विश्वासघात केला म्हणून याला ही अशी यातना आलेली आहे पक्व तितके भक्षे आपण उरले ते टाके विकून आणि द्रव्य येईल ते संपूर्ण ठेवी पूर्ण भूमीत मग पिकलेली फळं असली का तो खाऊन टाकायचा ना बाकी उरलेले असले का विकून टाकायचं ते विकलेला पैसा जमिनीमध्ये पुरायचा ऐसा धनलोभी आती याचे अत्याग्र पापे दोन असती एक फलचौर्य कृत्य निवृत्ती दुसरे विश्वास घातक बघा याचे दोन कृत्य आहेत एक फल विकायचा तो पैसा लपून ठेवायचा आणि विश्वासघात करायचा ज्याने आपल्यावर मालकाने विश्वास टाकून गेलेला आहे त्याचा त्याने विश्वासघात केलेला आहे आणि या वाचून बहुत यांचे पापे विषेद आहेत ऐसे चित्रगुप्ताचे भाषेत ऐकून कृतांत कोपला चित्रगुप्ताचा सगळा आपला सातबाराचा उतारा आहे ना मग ते वाचून दाखवल्यानंतर मग जो म्हटलं मोठा पापी आहे असं यमराजाला बघितल्यावर यमराजा आणखीन याच्यावर काय केलेलं आहे कोपलेला आहे माणसाचा विश्वासघात करायचा नाही आहे आणि म्हणे रे चित्रगुप्ता सांगतो तैसे करी आता यासे हजार वार तत्वता वानर जन्म देऊन या बघा यांनी फळं चोरली फळं खाल्यात म्हणून त्याला कशाचा जन्म आला माकडाचा जन्म वानराचा जन्म आलेला आहे तदनंतर विश्वासघाताचे फळ भोगून यासाचे मग इतर स्वरूपापांचे यथानुक्रमे भोगवी मग त्याला पहिला वानराच्या जन्माला घाला मग विश्वासघात केलेल्या माणसाचा काय काय योनी आहेत पुढे ऐका ते प्रभूचे ऐकून भाषेतो तो महान्यायी चित्रगुप्त स्वांतरी विचारून अत्यंत दूताप्रत बोलतो मग यमराजाचा वृत्तांत म्हणजे यमराजा त्याचा न्याय घेतला चित्रगुप्त आपल्या दूतांना सांगतोय पहिला याला माकडाच्या जन्माला घाला अहो हा कर्दम अत्यंतम लोभविष्ट झाला प्रथम तदनंतर चौर्यकर्म करीत झाला साचारो यास्तवादे प्रेतत्व घोर पाहुणी मगाओनी वानर
तदनंतर अतिभयंकर नरक यातना भोगवाव्या. पहिला याला प्रेत योनीत म्हणजे भूताच्या योनीला पाठवा आणि मग त्याला काय करा, वानराच्या जन्माला घाला, असा यमराजा आपल्या दूतांना चित्रगुप्त सांगायला लागलेला आहे. हाचे क्रम यमधर्माच्या गृहे श्रेयस्कर असे सर्वदायी, ऐसे चित्रगुप्ताचे सांगता सर्वही दूत लावला हे धाविन्नले. मग त्या चित्रगुप्ताने सांगितलं का यमराजाने पहिला याला भूताच्या योनीला सांगितलेलं आहे. भूत योनी संपली का मग याच्या माकडाच्या योनीला घाला. मग माकडाची योनी झाली, मग पुढं पाल, पोपेटा, झुरळ, गांडोल अशा या योनी आता याला भोगायला लावतील. ते सर्व या अत्यंत भीषण कर्दयासी करीत तारण, प्रेत योनी माझी तदक्षण प्रथम टाकिले जाते. पहिला भूताच्या योनीला त्या कर्दमाला टाकलेला आहे. क्षुधा तृषाने व्याकुळाती वारंवार तळमळे क्षिती, रडे ओरडे दिवसरात्री न सोसवे म्हणून या. कारण भूत काही चांगल्या ठिकाणी नसतात, त्यांना मालजमीन असते बघा, खडक अशा ठिकाणी उन्हेने तानेने काय करायचा, तो रडत पडत ओरडायचा दिवस रात्र. पाणी नाही, अन्न नाही. ऐसे बहुतकालपर्यंत प्रेत योनी दुःख समजतो, भोगोनी मग फलचौर्य जनित कपित वापरत पावला. मग ती भूताची योनी संपली, मग त्याला वानराच्या जन्माला आला. वानर आल्यानंतर म्हातारा राहिला ना, 70-80-90 वर्ष म्हाताऱ्याचं झालं. मग त्याला काही चढता येत नाही. पण माकडाची जात कशी आहे, हे झाडावले ते झाले, उडी मारताना तो एका बावडीमध्ये पडलेला आहे. आणि तवा होता अधिक महिना, तर 5 दिवस त्याला त्या अधिक महिन्याची त्या बावडीमध्ये काय घडलेली आहे, आंघोळ घडलेली आहे. म्हणून तो पुण्यवान गणला गेलेला आहे. दिव्य कालंजर पर्वतावर जेथे जंबूखंड मनोहर, शीतळ छाया निर्मधुर आणि अपार फळपुष्पे. मग अशा दिव्य कालंजर नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वतावर मोठी आंब्याची, जांभळीची सगळी झाडं होती, शीतळ छाया होती आणि मधुर मधुर काय होती, गोड गोड फळं होती. तेथे इंद्रनिर्मित सुरेख, सत्सेवे परम पुण्यकारक, पापनाशक कुंड एक, सरोवर सम आहे पै. मग त्या जंगलामध्ये इंद्रनिर्मित, इंद्राने तिथं ते सरोवर काय केलेलं होतं, आंघोळीसाठी तयार केलेला होता. आणि त्या तळ्यामध्ये तो माकड जाऊन पडलेला आहे. ते सुरासुर हे दुर्लभ अत्यंत, त्याचे नाम मृगतीर्थ. तेथे श्राद्ध करिता येतो तो पितरमुक्त होता ती. मग त्याला मृगतीर्थ म्हटलेलं आहे. समज का इंद्राने ते देवादिकांना दुर्लभ आहे. फक्त तिथं इंद्रराजाच काय करायचा, आंघोळ क्रीडा करायला यायचो. त्याला मृगतीर्थ म्हटलेलं आहे. आणि तिथं जर आपण आईवडिलांचं काय श्राद्ध केलं ते पितरांचं, तर पितर मुक्त होतात असं सांगितलं आहे. दैत्यवय सर्व सुरवर, मृगवनी निरंतर, या इंद्रनिर्मित कुंडी सादर, स्नान करीते झाले पै. मग कारण राक्षसांच्या भीतीमुळं मृग म्हणजे हरण ववूंनी तिथं त्या इंद्र निर्मित कुंडाजवळ सगळे हरणं पोवायला आंघोळीला यायची. तसा यो माकड त्या जंगलामध्ये गेला आणि त्या तळ्यामध्ये पडलेला आहे. तेने ते निर्भय होऊन उन्नच्च पावले स्वर्ग बोन, यास्तव त्या कुंडा लागून मृगतीर्थ बोलू लागले. मग ते सगळे ते कुंडाजवळ ते हरणं काय केलेले आहेत, मेलेले आहेत. मेल्यानंतर मग त्यांना पुण्य माणसाचा जन्म मिळाला आणि त्या कुठे गेलेल्या आहेत, वैकुंठाला गेलेल्या आहेत. म्हणून त्याला मृगतीर्थाचा शब्द वापरलेला आहे. असो ऐसे जे तीर्थ उत्तम, तेथे तो कर्दम द्विजादम, फल चौर्य कृत पापे प्रथम, वानर जन्म पावला. मग आता वानरांना काय, तो कर्दम होता नाही का, भूताची योनी संपली त्याची, आता माकडाच्या योनीला आलेला आहे. आल्यानंतर मग त्याला भूक लागली म्हणजे त्या जंगलामध्ये आला आणि झाडावर चढल्या. कशासाठी, फळं खायासाठी. ऐसे नारायणाचे भाषित, ऐकून साश्चर्य ब्रह्मसुत, म्हणे हो मुने हे मृगतीर्थ, त्रैलोक्य पावन असोनिया. मग त्रैलोक्य पावन असोनिया, मग या माकडाला तिथं येणं कसं झालं समजलं का. असा यो मग इंद्राने बांधलेला मृगतीर्थ आहे त्रैलोक्यामध्ये पावन. मग तिथं तो माकड आला कसा आणि त्या पाण्यामध्ये पडला आणि त्याला पुण्य मिळालं कसं, असा नारद मुनी भगवंताला म्हणायला लागलेला आहे. तेथे त्या दुष्टपापी वानरासो कैसे मिळाले राहावयासो, ते कारण सांगून यशस्व संशय माझा निरसो व्हावा. मग ते माकडाला तिथं पुण्यतीर्थावर येण्याचं अधिकार काय, बोलून दाखवून तो माकड आणि भूताच्या वेळेला पहिला होता. मग तिथं येण्याचं कारण काय, कसं काय आला ते मला सांगा. भवादृश्य गुरु स्वशिष्याप्रती
गौप्य ते विवरून सांगती ऐसे देवऋषीची ऐकुनी भारती नारायण मुनी आनंदला. गौप्य म्हणजे गुपित गोष्ट असतं ना, ती जरूर कुणाला तरी सांगावी. तसा भगवंत नारायण मुनी त्या नारदाला सांगायला लागलेला आहे. आणि म्हणे का नारदा ऐके प्रश्नीनेच ते सांगतो सकलिको चित्रकुंडल नामे महाधनिको कोणी एक वैश्य असे पै. तर अशा प्रकार चित्रकुंड नावाचा एक कोण होता, चित्रकुंडल नावाचा एक धनिक होता, मोठा पैसेवाला वैश्य होता. त्याने तो कुंड बांधलेला होता. आणि त्याची स्त्री पुण्यसरिता तारक नामे पतिव्रता अधिक मासासहिती उभयता भावे सेवित झाली पै. मग त्याची बायको कोण होती, तारक नामाची एक पतिव्रता. त्या चित्रकुंडल नामाच्या महाधनिकाची वैश्याची पत्नी होती. तिचं तारका नाव होतं. ती अधिक महिन्यामध्ये त्या तीर्थावर जाऊन काय करायची, आंघोळ करायची. मास पूर्तीपर्यंत येतो तो त्याही केले पुरुषोत्तम व्रत चर्म दिन होता प्राप्त उद्यापन आरंभिले. मग आता उद्या कसा आपला उद्यापनाचा आहे ना, आदल्या दिवशी त्या माकडाची ना त्या नवऱ्या बायकोची भेट झालेली आहे. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण सपत्नीक पाचार्य जाणं आणि इतरही महाविद्वान विजयभूत बोलविले. मग आता त्या दोघाही कुंडल चित्र नामकाच्या माणसाने बाईनी उद्यापन करण्यासाठी 5 ब्राह्मण बोलवले आणि आणखीन छोटे मोठे ब्राह्मण बोलवलेले आहेत. तेव्हा ते तो कर्दमयी धन लोभे पातला पायी असो मग त्या वैश्य सर्वही तुझ्या संभार घेऊन या. मग आता तो कर्दम म्हणजे माकड झालेला होता ना, मग तो तिथं आलेला आहे उद्यापनाच्या दिवशी. नाना वाद्यांची गर्जना करीतो उत्सव चालविला बहुतो पूजा होम हवनात येतो विधी समस्त सारीला. मग आता उद्यापनाच्या दिवशी लाऊडस्पीकर बेंड बाजा सगळं वाजत होता. तेव्हा तो कर्दम तिथं आलेला आहे. कर्दम म्हणजे माकड आलेला आहे. मग सर्व दाम्पत्याकारणे यथाविधी दिदली दाने तांबूळ दक्षिणा वस्त्रभूषणे ऋषित्वाकारणे दिदली पै. मग अशा प्रकाराने सगळं 5 ब्राह्मणांना ते उद्यापनाच्या दिवशी तेही दानधर्म केलेल्या ब्राह्मणांना तैशीत इतर ब्राह्मणांशी यथाशक्ती दिदली भूयसी त्याने ते संतोषी मानसी स्वघरात जात झाले पै. मग असं त्यांना दानधर्म दिलं. ते 5-6 ब्राह्मणांना ते आपापल्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर उद्या तिथं तो माकड आलेला होता बघा, कर्दम माकडाच्या योनीला आलेला होता ना. पहिला भूताची योनी होती त्या कर्दमाला. आता त्याला कसली योनी आलेली आहे, माकडाची आलेली आहे. परी तो महालोभी कर्दम काही केल्या परत न जाय वैशापुढे मोकळून धायो रडत उभा राहिला. मग अशा प्रकाराने त्याला बरंचसा हकिलतात त्या माकडाला आले हकलतात, तरी पण तो जायला मागत नाही. तो रडायला लागला, मला काहीतरी घाला जेवण. आणि विनय जोडून हात गदगदवाणीतही बोलतो हे वैश्यावरनं तू महासमर्थ भगवत भक्त आहेसी. मग त्याला बघा माकड बोलून जातीने, पण त्याला त्या वैश्या विनंती करायला लागला, अरे तू दुकानदार आहेत, दानशूर आहेत, मला काहीतरी घाल ना आजच्या दिवसाला. ऐसा माकडाच्या जातीने तो माणसाची वाणी बोलायला लागलेला आहे. तू हे जैसे पुरुषोत्तम व्रत यथाविधी केले सांप्रतो ऐसे जगी आजपर्यंत कोणीच नाही आचरले. तू आत्तापर्यंत ते अधिक महिन्यामध्ये आचरण केलंच ना, असं कोणी केलेलं नाही आहे. आणि तू पुरुषोत्तम असं परमभक्तीने सेविलेसो तस्मात सर्व प्रकारे विशेष भाग्यवान धन्य आहेसी. आणि तव माता पितरेही धन्य व त्रिजगाठाई तुझा ऐसा हा पुनहरी प्रिय जाही उत्तम पुत्र उत्पादिला. आणि हा धन्याहुनी विशेष धन्य आहे पुरुषोत्तम असो की ज्याच्या सेवे अभैत्यत्र असे जर सुख सर्वांचं लाभत असे. वैश्यवर्या त्वत्कृपा पूजन पाहुणी चकित झालो जाण तू आहे जे मत्कर केले यात संशय नसे. आता बोलून जाकून तो माकड तो त्या वैश्याचे काय करायला लागलेले आहे, वावा करायला का तुझ्यासारखं हे पुण्य कोणी केलेलं नाही, उद्यापन केलेलं नाही या महिन्याचं. आजी तू सर्व ब्राह्मणासी बहुधन दिदले आनंदेसी परी मद भाग्यनासी कैसे नाही दिदलेसी. आज म्हटलं सर्व लोकांना तुम्ही दानधर्म केलात न, मला का नाही तू करत, असा तो म्हणायला लागलाय. मी पामर अत्यंत दिन तू धनदाता असून मद न मिळावे तुझ्यापासून तुझं योग्य होईल की. आज तू धनवान मोठ्या लोकांना दिलं तर तू गरिबाला नाही देशील हे मला वाटत नव्हतं. ऐसा तो माकड बोलून दाखवून त्या वैश्याची विनंती करायला लागलेली आहे. ऐसे कर्दय विनवी ताक्षणी वैश्यतयाचे दिदले धन ते तो घेऊन आनंद करून
पुरुणी ठेवित झाला पै. तर अशा प्रकाराने परत त्यांनी त्या माकडाने काय केलं, घेतला धन दिलेला आणि जमिनीमध्ये काय केलेलं आहे, पुरलेलं आहे. असो येव त्या कर्दवैले पुरुषोत्तमाची पूजा पाहिली आणि त्या मासाची चांगली स्तुती केली धनलोभे. मग ते पुरलं आणि पुरल्यानंतर त्या महिन्याचं त्याने काय केलं, वावा केली ना. मग त्या पुरुषोत्तमाला दया आली आणि दया आल्यानंतर तो माकडापासून आता काय झालंय पुढे ऐका. त्या पूर्वपुण्य वानरास मृगतीर्थे झाला वास व्यजे हे वजता पुरुषोत्तमासो ऐसे विशेष फळ असे पै. बघा त्या पूर्वपुण्याने त्या वानराला मृगतीर्थामध्ये म्हणजे सगळं देव दानव त्या मृगतीर्थावर आंघोळ करायचो. तशा प्रकार त्याला तिथं वास घडला. वास घडल्यानंतर त्या पुरुषोत्तमाचं त्याने वर्णन केलं ना त्या याच्या वैशाचं जवळ. त्यावेळी त्या पुरुषोत्तमाला आनंद वाटलेला आहे. ऐसे नारायणाचे ऐकून वचन नारद पावला समाधान आणि पुनश्च तया लागून हात जोडून प्रश्नित असे म्हणे हो मुनींद्रा ज्या ठाई सुफलयुक्त वृक्ष सर्वई निबिड छाया सर्वत्र राई आणि सुशीलता जल असे पै. तर याचं कारण काय, परत नारदाने प्रश्न केला का या मृगतीर्थावर चांगलं पाणी चांगलं फलं फुलं हे कशा निमित्तानं झालेलं आहे ते मला तुम्ही सांगा. आयुष्या त्या रम्यवणी निगोती त्या दुष्ट कपीची वावय असते ती काय कारण ते मध्यप्रती सांगे सांप्रत मध लागी. मग तो कपी दुष्ट होता ना. कोण होता, माकड कसा होता, कपी होता, कर्दम होता. मग तिथं त्याचं येण्याचं पुण्य काय एवढं भाग्य झालं ते मला तुम्ही सांगा. ते ऐकून म्हणे नारायण नारदा सांगतो ऐके कारण जयाच्या श्रवण मात्रे तत्क्षण सर्व पापक्षय होत पै. बघा नुसतं श्रवण मात्रे माणसाने उरत वैकल्य करायची गरज नाही. कथा कीर्तन जरी ऐकली श्रवण भक्ती तरी त्याच्याने काय होते आपल्याला पुण्य. तसं आज त्या पुरुषोत्तमाचं त्या कर्दमाने माकराने विनंती केल्याबरोबर त्या निमित्ताने त्याला तिथं पुण्य मिळालेलं आहे. पूर्वी श्रीरामचंद्राची कांता सीता रावणे चोरून नेता श्रीरामचंद्र झुंजोनी सर्वता दुष्ट रावण मारिला पै. पूर्वी त्रेतायुगामध्ये रामचंद्राची पत्नी कोणी नेलेली होती, रावणाने. मग रावणाने नेले असताना मग त्या वानराई काय केलं, रावणाला झुंज दिली तर त्या रावणापासून सीतेची काय केली, सुटका केलेली आहे. तर त्या युद्धे विभीषणाविन राक्षस उरले नाही चकोन तैसेच बहुतेक वानरगण पावले निधन साचार. मग अशा प्रकाराने विभीषणाशिवाय दुसरं कोणी वानर राक्षस तिथं राहिले नाही आणि वानर सुद्धा बरंचसं त्या लंकेमध्ये मारलं गेलेलं होतं. आणि रामे रावण मारिला म्हणून वीरांच्या आधी सर्व सुदापानी अत्यंत परमानंद पाहुणी रामसानिध्य पातले. मग रावणाला मारल्यानंतर 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये होते. मग ते रामाजवळ सगळे आले का तुम्ही त्याला मारलात ना, आम्हाला बंदिशाळेतून काय केली, सुटका केलेली आहे. आणि म्हणत हे दशरथ रामे तुला जे मारिला रावण हे आम्हा सर्व सुरांचे काम अप्रतिम केलेसी. अप्रतिम म्हणजे आम्हाला जो ऐकत नव्हता ते तुम्ही काम केलेलं आहे, आज आम्हाला तुम्ही सुटका केली आहे असं रामाची विनंती करायला लागलेली आहे. म्हणून आम्ही झालो प्रसन्न यथेच्छ मागे वरदान ते सुरांचे ऐकून वचन रघुनंदन बोलत असे. मग अशा प्रकाराने तुम्ही आम्हाला देवाच्या याच्या रावणाच्या याच्यातून सुटका केली, तुला वरप्रदान काय मागायचं ते आमच्याकडून माग. मग आता राम काय मागतोय, हे मेलेले वानर आहेत ना त्यांना काय कर, जिवंत कर. अहो तुम्ही देणार वर तरी जे माझे वीर वानर राक्षसी मारिले ते सत्वर जिवंत करून उठवावे. फक्त माझे वानरगण काय करा, उठवा, बाकी राक्षस मरू दे. ती रामाचे ऐकून वैखरी ब्रह्मेंद्रांनी सर्व सुरवरी तथास्तु म्हणून वानरावरी केला अमृत वर्षाव. मग अशा प्रकारे एवढंच ना, ताबडतोब ब्रह्मदेवाने अमृत वर्षाव केला. जेवढं मेलेले वानर होते तेवढे उठवलेले आहे. त्याने ते सर्व वानरगण सुतोप्तस्ती परी उठवणं जय जय श्रीराम म्हणून रामासी वंदिले झाले पै. सगळे राम वानर उठल्यानंतर श्रीराम जयराम करीत ते वानर रामाजवळ आलेले. मग सीतेसहित रघुनाथ आरोढोनी पुष्पकांत सर्व स्थित वानराप्रतो ऐसे सांगता झाला की ओम. मग सगळे वानरगणाला घेऊन प्रभू रामचंद्र कुठे आला, अयोध्येमध्ये आलेला सीतेला घेऊन. हे सुग्रीवा हे हनुमंता
अंगदाय जामवंता तुम्ही वानरा सर्वता मित्रकार्य केले ती. मग आता आपण एक आपल्याला मदत केली का बंधू मामा भाऊजी, तुम्ही आता सगळे ऐकण्याची मला मदत दिली, माझा वाचून फायदा काय, एकट्याचा ऐकायला नसेल तर. तसा राम बोलतोय का नील जांबुवंता तुम्ही मित्राप्रमाणे मला मदत केली तर त्याचं मी तुमचा आभार मानतोय, असा प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये त्यांना बोलायला लागलाय. आता तुम्ही या वानरांशी आज्ञापना येथून जावयासी, जेथे येईल त्यांच्या मनाशी तेथे समस्त राहावेत पाहिजे. मग आता तुम्हाला आज्ञा आहे, तुम्हाला जे जे बेलापूरच्या जंगलात राहायचं आहे बेलापूरचे राहा, घनसोलीचे राहा घनसोलीचे, जिथं तुम्हाला फुलं जास्त असतील अशा जंगलामध्ये तुम्ही काय करा, वास्तव्य करा. तसा इथं ताबडतोब जो कर्दम होता ना, तो वानराच्या जन्माला येता, मग तो त्या मृगतीर्थाजवळ येऊन राहिलेला आहे. जेव्हा रामाने वरदान दिले ना का ज्या जंगलामध्ये तुम्ही राहाल ते कधीच वनामध्ये फळ नसेल नाही, फळाफुलाने भरलेला असेल माझ्या आशीर्वादाने. मग हे मम कपी चिरायू सकल, ज्या ज्या वनात वसतील त्या वनी वृक्ष विपुल सदा सुफल असतील पान. मग जे कपी मनाच्याही मदत केलेली आहे त्यांना अन्नधान्याचा पुरवठा प्रभू रामचंद्राने झाडाझुडपांना केलेला आहे. का जिथं जिथं वानरगण कपीगण असेल तर झाडाझुडपांना फुलं विपुल येवत ऐसा वरदान दिलेले जंगलाला. आणि नद्या किंवा सरोवरे पूर्ण रात्री शीतल निरे, आणि कोणाच्याही निकुरे धरशिले जाणार नाही तो. मग तुम्हाला कोणीच मारणार नाही आहे. तो राम बोलल्यानंतर तुम्ही शांत व्हाल. बघा माकड आपल्या मगारी लागला, श्रीराम बोलू का लगेच माकड बाजूला होतो. अशा प्रकारे रामाने त्या वानरांना वरदान दिले. असा नारद मुनीला कोण बोलतोय, नारायण मुनी, का प्रभू रामचंद्रांनी जे वानरांना सांगितलं ज्या ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी तुम्हाला फुलं भरपूर. मग तोच कर्दम माकडाच्या रूपाने आलाय ना, मग तेच कथा सांगायला लागलेली आहे. आईसे रामाचे आशीर्वचन पूर्वीच झाले या लागून, ज्या ज्या स्थानी वानर म्हणून सदा वसत असतात तेथे नद्या सरोवरे पूर्ण रात्री शीतल निरे, आणि महावृक्ष फलपुष्पकुरे सुममंडित असतात. हे रामाचं त्यानं वरदान आहे जंगलांना, कारण त्यांनी माकडांनी मदत केली आहे ना रामाला. या निमित्तानं सगळ्या जंगलामध्ये जेवढं वानर असतील तेवढ्यानं नद्या नालं भरलेल्या असतील. ये रामाच्या प्रभावाने वानर जाती मित्रा कारणे, सदा वृक्षवनी वस्ती मिळणे साहजिक झाले असे परे सुख दुःखे ती समजतो, प्राक्तन कर्मानुसार भोगितो, तेथे जे प्राणी वसतो तेथे ती. समजलं का, जे भोगातील ते माकडांना चुकलं, रामाला नाही चुकलं तर तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे. पण जे भोगातील ते भोगायला त्या ठिकाणी त्याला जावंच लागेल. आता या कर्दमाला या माकडाला मृगतीर्थामध्ये येण्याची पाळी आलेली आहे. मग त्याचं भाग्य किती आहे बघा. कर्म न संपे भोगल्या विनो, ऐसे असे वेदानुसार शासन, असो पुढे तो कपिमान पर्वता ऐसा वाढोनिया. मग अशा प्रकाराने मग कर्मातील ते भोगल्याशिवाय सुटका नाही. मग राम असो कृष्ण असो माकड असो ते भोगलंच पाहिजे. असा तो माकड कर्दम कपी पर्वता एवढा तिथं वाढत गेलेला. कुठं, मृगतीर्थाजवळ. त्या मृगतीर्थ सनिध वनात क्षुधा तृषाने अति पीडितो, स्वजाती चाचपल्य सतत सर्वत्र भ्रमू लागला. एकदा म्हातारवय आलं ना, मग माणूस काय करेल, तोंड चालूच असतो. तसा ते माकडाला वय झालं ना, असा म्हातारा झाला, जीर्ण झालाय. मग त्या हे झाडावळीत ते झाडावं, ते झाडावळीत ते झाडावं, असं करता करता त्या मृगतीर्थामध्ये त्याचा काय पडला, प्रेत पडला, शरीर पडलेलं आहे. नादा त्यावनी निवृत्ती फलपल्ल विपुल असती, परी त्या कपीची कर्मगती विपरीत असे. विपरीत म्हणजे म्हातारवय आलं ना, मग माणसाला उड्या मारता येत नाही ना, पण माकड जातीनं त्याचं काय उड्या मारायचीच गरज असते. जन्मापासून त्याचे वदनी पित्तजन्य उरण ववनी, रात्रनिंतयातुनी रक्तस्राव होत असे. कारण जन्मापासून त्याच्या तोंडातून काय यावाचा, रक्तस्राव यायचा. तेने वेदना अत्यंत होई, भक्षवय न शके काही, आणि पिढे मुले तया कदाई एके ठाई राहावेना. बघा आपल्याला कसा मुलव्याध लागतो, मुलव्याध लागलं का झोप लागत नाही, भगेंद्र तैसा त्याचा तोंडातून रोग आलेला होता. ते एवढ्या कला देत होत्या, खाता येत नव्हतं, आणि कला म्हणून हे झाडावं ते झाडावं. माकडाची जात इथून उडी मारताय तर लगेच त्या मृगतीर्थामध्ये त्याचा शरीर पडलेलं आहे. वारंवार फळे तोडून मुखाजवळ नेई जाणं, परिती न भक्षवती म्हणून देही टाकून भूमीवरी. वारंवार हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ,
तोंडाला लावायचा पण खाता येत नाही, परत तो तोंड लावायचा आणि खाली टाकायचा. खाली टाकल्यानंतर मुंगल्या माश्या यांना मिळालं की नाही, मग एकाच्या काही वाऱ्या उभ्या अनेकांच्या कोडे. म्हणजे एकाने जर फळ टाकून दिला तर त्याच्यावर मुंगल्या कावलं कुत्री खाताना की नाही, असं त्या माकडाच्या फळामुळं मुंगी यांचा पोट भरलेला आहे. अशक्तता झाली शरीरी वृक्षापासून वृक्षांतरी जावया श्रम होऊनी भारी सुखावमाने मृत्यू ते. मग अशा या झाडावरून त्या झाडावर त्याला जाण्याची शक्ती नाही आहे. मग तो बोलते मृत्यू याचा तर बरा होता. ऐसा करता करता त्याचा उडी मारता मारता त्या मृगतीर्थामध्ये जीव पडलेला आहे. कदाचित करिता उड्डाण भूमीशी पडला वृक्षावरून सकल गात्रे झाले भग्न जागेवरून उठेना. जागेवरून उठेना. एकदा एक पाली उडी मारली तर परत त्याचा हातपाय काय केला मोरलं गेलेला आहे. परत त्या झाडावरून त्याला उठता येत नाही आहे. जीवनाविना मासा जैसा भूमीवर तळमळे तैसा चौकडून आली दुर्दशा विलापरी अत्यंत. जीवनाविना मृदू मासोळी म्हणजे माश्याला पाण्याच्या वेगळा उडवला का तो जैसा तरफडला जातोय तैसा तो माकड काय करायला लागला, हातपाय लुलं पांगलं पडलं तरफडायला लागलेला आहे. क्षुधा तृषाने अति व्याकुळ दंतपंक्ती पडली सकल पुरणरोगाची पीडा विपुल सर्व काल रक्त गले पाय. पुरणरोगाची म्हणजे नाकातोंडातून रक्त व्हायला लागलेलं आहे, हातपाय लुलं पांगलं पडलेलं आहे, अशा अवस्था झालेली आहे. आयसा पूर्वजन्म कृत्य पापेसे पावून या बहु दुःखासी निर्हार उपवासे रात्रंदिवशी तळमळे. रात्रंदिवस तळमळ करायला लागला. त्यामध्ये काय आलेलं आहे, अधिक महिना आलेला आहे. मग अधिक महिना आल्यानंतर त्याला उपवास घडला आणि नेमकाच त्या मृगतीर्थामध्ये त्याचा प्रेत पडलेला आहे. ऐसे जाता बहुत दिवस दैवे पाताला पुरुषोत्तम असो तो साक्षात पुरुषोत्तम असो प्रिय विशेष असे पै. मग 3 महिन्याने जो 3 वर्षाने येणारा काय अधिक मास तो आलेला आहे आणि त्यामध्ये त्याला त्या माकडाला उपवास घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आंघोळ घडलेली आहे. त्या मासे तो पूर्ववत शीत वातै दिके पीडित कृष्ण पक्षामध्ये कदाचित फिरत असता वनामध्ये. मग त्याच टायमाला अधिक महिना उगवल्यानंतर 17 तारखेला उगवलंय ना, 17 तारखेला नेमका त्या मृगतीर्थामध्ये त्याचा काय गेलेला आहे देह पडलेला आहे. तृषेने अति व्याकुळ झाला मृगतीर्था सानिध्य पावला जलापाना लागी प्रवर्तला पण ते काय प्राशवेना. जवळ गेला, कुठं पाण्याच्या जवळ गेलेला आहे मृगतीर्थाजवळ, पण तिथं हात पोचत नाही, काही करत नाही. मग शेवटी माकडाची जात न त्याने उडी मारल्यावर त्या पाण्यामध्ये त्याचा देह पडलेला आहे. आणि ववणी क्षुधाक्रांत वृक्षावरी चढला त्वरित कपी जातीचे चालले बहुतो स्थिर न राय तेथेची. कारण एकदा माकडाची जात एका जागी बसत नाही ना, तो इथून तिथं आधीच म्हातार वय त्याच्यामध्ये हात पायलूला पडल्या. मग जो पाय टाकला तो गेल्यानं मृगतीर्थामध्ये पडला. उडी मारिता वृक्षांतरी मध्येच पडला कुंडाभितरी बहुत दिवसाचा निरारी कुंडाबाहेर येवेना. मग आता बहुत दिवसाचा उपाशी होता, त्याच्यामध्ये पोटात अन्न नाही, त्या पाण्याच्या वरती त्याला येता आलेलं नाही. मग 5 दिवस कसं तरी काढलं आणि 6व्या दिवशी त्याचा जीव गेलेला आहे. शरीरी उरले नाही बळ पंचप्राण झाले व्याकुळ कुंडाप्राप्ती स्वरूप जळ तेथेची तळमळ करीत असे. तर अशा प्रकाराने अन्नाचा कण नाही आहे म्हणून 5-6 दिवस तळमळ केली तर 6व्या दिवशीला जीव गेला आहे. ऐसा तो कपी अधिक मासात दशमीपासून पैसत पूर्ण 4 दिवसपर्यंत कुंडी लोल तर राहिला. दशमीपासून 4 दिवस, दशमी एकादशी 12 13 आणि 14 4 पंचमी पौर्णिमेपर्यंत तो त्या कुंडामध्ये तरपडला आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याचा जीव गेलेला आहे. 5व्या दिवशी 2 प्रहरी मध्यादिनी येता अंधका करारी त्या मृगतीर्थाच्या पवित्र निरी पडला प्राण जावणिया. 5व्या दिवशी रात्रीमध्ये अंधकार, पौर्णिमेचा कसा अंधार असतो त्याच्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे. असो आयसे त्या वानरासो अधिक मासाचे 5 दिवस सहज ज्ञान घडला विशेष तात्काळ निर्दोष झाला पाहिजे. मग त्या अधिक महिन्यामध्ये 5 दिवस त्याने आंघोळ केली म्हणून तो पुण्यवान घडला, निर्दोष घडला आणि मग तो वैकुंठाला गेला. आणि कपिदेहा ते सोडून दिव्य देह झाला तत्क्षण की ज्यावरून कोटी मदनगण ओवाळून टाकावे. मग त्याचा तो कपिदेव होता ना, माकडाचा देव होता, तो निघून गेला आणि माणसाचा देह त्याला मिळाला. नवघन के इंदीवर तैसे सर्वांग श्याम सुंदर कासे झळके पितांबर मेखला सुंदर त्यावरी रत्नजड किरीट शिरी
कर्णी कुंडल तलपती सादेरी रत्ने केशुर वलई करी अग्निपरी झलकत दशांगुळी मुद्रिका सोज्वल चंद्रवत प्रसन्न मुख कमल सुनित नील केल कुरल गलामाल वैजयंती आस्वायसा तो कपी आपण दिव्य दे झाला जाण तो त्या सनिध आकाशातून विमान पातळे. मग अशा प्रकाराने विमानतळाला आलेला दिव्य पुरुष आणि त्या विमानामध्ये बसून तो आता माकड वैकुंठाला गेला. इथे श्री अधिक महात्म्यसारो बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते पच्चतुरो 30वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव.